नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर थंबनेल बघून तर तुम्हाला समजलंच असेल आजचा रोस्ट कोणावर आहे असं. चला तर थोडाही उशीर न करता सुरू करूया आपण आपल्या व्हिडिओला. माझं न ऐकता काकूचा तुम्ही आधी व्हिडिओ बघून घ्या, काकू काय म्हणतात आणि आपल्याला काय शिकवायचा प्रयत्न करतायत. मोस्ट रिक्वेस्टेड व्हिडिओ मी आज घेऊन आलेली आहे, तो म्हणजे साडी नेसून विमानात कसं बसायचं. तर विमान येण्याच्या 2 तास अगोदर आपल्याला एअरपोर्टला जाऊन बसावं लागतं. तर तिथे फ्रीचा वायफाय भेटला आहे, म्हणून मोबाईल आणण्यापेक्षा तिथले दुकान तुम्ही एक्सप्लोर करू शकता छान छान. त्यामुळे निवांत जायचं आणि आपल्या सीटवर जाऊन बसायचं. आपलं सीट रिकामच असतं तिथे. नंतर सीटवर बसल्यानंतर आपल्याला बांधायचा असतो तो म्हणजे सीट बेल्ट. पहिल्या व्हिडिओमध्ये काकू आपल्याला शिकवतायत साडी घालून विमानात कसं बसायचं असं. हा व्हिडिओ तर मी पहिल्यांदा ऐकला, मग पहिल्यांदाच बघितला. म्हटलं बघून तर घेऊ. सगळ्यात आधी हाच व्हिडिओ काकूंचा माझ्या समोर आला. मी विचार केला, असे व्हिडिओ तर मी कधी ऐकले नाही आहेत आणि पाहिलेही नाही आहेत, बघून घेऊया म्हटलं. काकूचा व्हिडिओ बघितल्यावर डायरेक्ट माझ्या डोक्यामध्ये मुळवात झाला आणि मी डॉक्टरांकडे गेली. एवढा डेंजर काकूचे व्हिडिओ आहेत. सगळे व्हिडिओ म्हणजे भरपूर व्हिडिओ बघितले मी. चला तुम्हाला म्हणून मी काकूला आपल्या व्हिडिओमध्ये घेतले. चला तर म्हटलं काकूंना गरज आहे आपल्या व्हिडिओमध्ये यायची, नाही का? म्हणून मी काकूंना आपल्या व्हिडिओमध्ये घेते. चला सुरू करूया आपण. काकू व्हिडिओच्या स्टार्टिंगला म्हणतात काय, खूप मोस्ट रिक्वेस्टेड व्हिडिओ तुमच्यासोबत घेऊन आली म्हणे, तुमच्यासमोर घेऊन आली म्हणे मी. आहेत कोण रे ते लोक काकूला एवढे रिक्वेस्ट करून व्हिडिओ बनवायला सांगतायत असं? अरे इंस्टाग्रामवरचे अर्धी लोक ह्या काकूंचे व्हिडिओ बघून पिसाळलेत. आणि तुम्ही म्हणतात काकूला, काकू तुम्ही अजून व्हिडिओ घेऊन या. काकू तुम्ही एक काम करा, तुम्ही विमानात जाताच आहेत तरी तुम्हाला जे लोक रिक्वेस्ट करताय त्यांनाही घेऊन जा आणि जिथे पाणी नाहीये अशा ठिकाणी सोडून या. काकूंचा तुम्ही दुसरा व्हिडिओ बघून घ्या. काकू काय म्हणतात. काकू तुम्ही 2 तास आधी विमानतळावर जाऊन बसा, कारण तुम्हाला खूप गरज आहे आणि तुम्ही साडी घातली नाही का? तुम्ही पडल्यात तर तोंडावर. आणि काकू विमानात ते लाल कपडे घालून त्या लेडीज उभ्या आहेत त्यांना काय म्हणायचं? कंडक्टर, विमानातले कंडक्टर असं म्हणायचं का? Oh my God! Wow! चला तर काकूंचा पुढचा व्हिडिओ बघून घ्या. तुम्ही साडी नेसा, लुंगी नेसा, धोती नेसा, काही नेसा, पण मतदान मात्र करायला जा. मतदानाच्या दिवशी सर्वांना सुट्टी असते, पण सगळेजण त्या सुट्टीचा आनंद मिळता यावा म्हणून फिरायला जातात, फॅमिली ट्रिप करतात, बीचला जातात, तर कुणी घरात तोळत पडतात. आणि नंतर हीच माणसे भारत सुधरत नाही म्हणून कंप्लेंट करतात. काकू व्हिडिओमध्ये म्हणतात काय, साडी घालून मतदान कसे करावे. काकू तुम्हाला एक खरी गोष्ट सांगू का? तुमचा हा व्हिडिओ आमच्या गावातल्या निम्म्या लोकांपाशी पोहोचला आणि आश्चर्याची गोष्ट ही की ते लोक तुमचा व्हिडिओ बघितल्यावर अर्धे निर्धे गावातले माणसं साडी घालून मतदान करायला गेले. कुछ भी तिथे विचारलं तर तुम्ही साडी घालून का आले? त्यांनी सांगितलं, काकूंनी रील्समध्ये सांगितलं साडी घालून मतदान कसे करावे असं. त्या लोकांनी डोक्याला हात मारला. अरे देवा, कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. चला तुमको पागल कुत्ते का गाड़ी उठा के ले जाएगा बता रहे हैं हम. मला स्वतःला तर वाटते काकूंच्या साड्या सरकारने बॅन केल्या पाहिजे, तरच लोकांनी मतदान करायला पाहिजे. चला काकूंचा पुढचा व्हिडिओ बघून घ्या लगेचच. आज आपण पाहूया साडी नेसून नवऱ्याला मस्का कसा मारायचा आहे. आई आलात तुम्ही? द्या बॅग. पाणी घ्या, गरम पाणी आणलंय. सकाळी तुम्हाला खोकला लागला ना म्हणून गरम पाणी केलंय. चहा करू का कॉफी करू? आले हा पटकन. अहो आज काय बनवू जेवायला? पनीर टिक्का का पालक पुरी? पनीर टिक्का. ओके. अहो आज दुपारी नेहाचा फोन आला होता, तर तिला म्हणलं घेणं लग्न करून. ती म्हणती हो अगं सगळ्यांचंच नशीब तुझ्यासारखं नसतं, तुला पण किती छान नवरा मिळाला, मला पण तेवढा छान मिळाला पाहिजे. बघा ती तुमची तारीफ करत होती. या व्हिडिओमध्ये शिकवता तर काय, साडी घालून नवऱ्याला मस्का कसा मारायचा. म्हटलं हा पण व्हिडिओ आहे, मी तर बघितलाच नाही. म्हटलं बघून घेऊ लवकर. व्हिडिओमध्ये पाहते तर काय, काकूंचा नवराच व्हिडिओमध्ये दिसत नाही. सर्व ठीक आहे काकू, पण आम्हाला तुमचा नवरा एकदा दाखवा, कारण की त्या बिचाऱ्याचा देव माणसाचं आम्हाला दर्शन करायचंय. तो इतक्या वर्षापासून हे सगळं सहन करतोय. एवढी सहनशक्ती आणली कुठून त्याने? खरंच काकू तुम्ही खूप नशीबवान आहात, कारण तुम्हाला एवढं सहन करून घेणारा नवरा मिळाला नाही का? तर काकूंचा पुढचा व्हिडिओ बघून घेऊ लगेच. साडी नेसून आईच्या घरच्या साड्या कशा लंपास करायच्या तेच मी आज तुम्हाला सांगणार आहे.
या साड्या रेग्युलरच्या आहेत का ग मम्मी? हो ग. यातली एखादी आवडली तर मी घेऊन जाते, गावाला वगैरे घालायला बरे पडेल मलाही, हलक्या फुलक्या. मी तेच म्हटलं काकूंकडे एवढ्या साड्या येतात तरी कुठून? तर त्या मागचं राज हे आहे का, आत्ता समजलं मला. काकू गावाला वगैरे घालून जायला नका म्हणू, व्हिडिओ काढण्यासाठी म्हणा, कारण तुम्ही व्हिडिओज काढता साड्या घालून. बात तो सही है. काकू पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणतात काय बघा. हाय, आज आपण पाहणार आहोत चहा कसा प्यायचा. हॉटेलमध्ये किंवा पाहुण्यांच्या घरी गेल्यानंतर चहा कसा घ्यायचा. पहिल्यांदा पदर बाजूला सारून बसा. त्यांनी प्रेमाने जर आपल्याला पाण्याचा ग्लास दिला तर एक घोट का होईना त्यांचा मान राखण्यासाठी पाणी प्या फर्स्ट. त्यानंतर चहा आल्यानंतर बशीमध्ये ओतून अजिबात चहा प्यायचा नाही आहे आपल्याला. तर आपल्याला एका फिंगरच्या साह्याने कप होल्ड करायचा आहे आणि चहा प्यायचा आहे. जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे मस्त असं गप्पांचा आस्वाद लुटत चहा प्यायचा आहे. साडी घालून चहा कशी प्यायची म्हणे. काकू साडी घालून तर चहा सगळ्यांना पिता येते हो, पण आम्हाला एक गोष्ट सांगा की ते लोक आहेत कोण जे तुम्हाला गेस्ट म्हणून बोलवताय. आणि हो काकू, बरं झालं तुम्ही सांगितलं चहा कसा प्यायचा असं, नाहीतर आम्ही लहानपणापासून ना डायरेक्ट चहाचं पातेलच तोंडाला लावायचो. Oh my God! Wow! काकू तुमचे असले व्हिडिओ आमच्या गावातल्या एक काकू आमच्या घरी आल्या होत्या. त्या मला म्हटल्या सकाळीच, त्या काकू मला म्हणतात त्या रील्सवाल्या काकूंना विचार म्हणे की साडी घातल्यावर टॉयलेटला कसं जायचं, टॉयलेट कशी करायची. मी म्हटलं अरे देवा, क्या बोला तूने? हा व्हायरस तर गावात पण पोहोचून गेला. सगळ्यात आधी मी त्या काकूंच्या मोबाईलमधून त्या साडीवाल्या काकूंना अनफॉलो केलं आणि लगेच ब्लॉक केलं. आणि त्या काकूंना सांगितलं काकू तुम्ही रोज जसं जाता ना तशा जा म्हटलं. आणि मी त्या काकूंना हेही सांगितलं उद्या ती बाई सांगेल म्हटलं की ती साडी घालून जीव कसा द्यायचा असं, तुम्ही ते पण करणार का म्हटलं. त्या काकू मला म्हटल्या वय व माय म्हणे तर ती Once more! Once more! Once more! नाहीतर सकाळी सकाळी असं डोकं उठलं होतं माझं. चला तर काकूंचे विषय संपणार नाही. काकूंवर बोलायला भरपूर काही आहे आणि काकूंचे व्हिडिओ बोलायसारखेच आहेत. आणि तुम्ही आपले व्हिडिओ भरपूर लोक बघतायत, बघून चालत नाही, सबस्क्राईबही करून द्यावं लागतं. प्लीज सबस्क्राईब करून द्या. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.